काल परवाकडे मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। शेतकऱ्यांना आशा होती की या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी समितीने जो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे तो पब्लिक केला जाईल किंवा त्याच्यावर चर्चा वगैरे होईल, तर तसं काही झालेलं नाही। सरकार कशाला भीतय? सरकार कर्जमाफी समितीचा अहवाल पब्लिक का करत नाही याच्यावर जरा बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। गेले अनेक महिने आपण बघतो आहोत की कर्जमाफीचं जे घोंगड आहे ते भिजतच ठेवलेलं आहे। अति प्रेशर आल्यानंतर 6 मार्च 2026 ला मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काय 2-4 वाक्य कर्जमाफी बद्दल बोलले त्याच्यावर गहन चर्चा सुरू आहे, परंतु कोणालाच कळायला तयार नाहीये की कोण प्रोत्साहनच्या यादीत आहे, कोण कर्जमाफीच्या यादीत आहे, नेमकं थकीत कोण आहे, नेमकं पात्र कोण आहे, नेमकं अपात्र कोण आहे, हे कशालाच मिळ नाहीये। फक्त शेतकऱ्याला आशा दाखवणं चालू आहे, त्याच्या तोंडाला पानं पुसणं चालू आहे। आणि आता अशा काही गोष्टी घडतायत, म्हणजे काल जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली नाही केली त्याचं त्यांना माहित, परंतु मीडियाच्या माध्यमातून त्याची चकार बातमी सुद्धा झाली नाही, ती बातमी सुद्धा आली नाही। परंतु गेल्या जवळपास 7-8 दिवसापासूनची वर्तमानपत्र जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये की बाबा 2019 ला जी कर्जमाफी करण्यात आली होती, 2017 मध्ये जी कर्जमाफी करण्यात आली होती, त्याच्याच अटी शर्ती पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे किंवा त्या पद्धतीची वातावरण निर्मिती सरकार वर्तमानपत्राच्या माध्यमातून करताना दिसत आहे। मग अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात की शेतकऱ्यांना बेजार करायला तुम्ही ती कर्जमाफी समिती नेमली होती का? त्या कर्जमाफी समितीवर जे प्रवीण परदेशी किंवा अनेक विभागाचे सचिव होते त्यांच्यावर जो खर्च केला त्याचं काय? त्या समितीने शेतकऱ्यांचा जो वेळ घेतला त्याचं काय? त्या दरम्यान शेतकऱ्यांना ज्या यातना झाल्या त्याचं काय? त्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याचं काय? साधा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की तुम्ही अहवाल पब्लिक का करत नाही? शेतकऱ्यांना का कळू देत नाही की कोण नेमका कर्जमाफीसाठी पात्र होणार आहे? म्हणजे वन टाइम सेटलमेंटचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहेत, ते मला पाठवतायत। काय सांगू मी त्या शेतकऱ्यांना? हे सरकार म्हणजे कुठं फेडाल तुम्ही? देवाभाऊ फडणवीस मुख्यमंत्री कुठं फेडाल हे पाप? मला तुम्हाला या महायुती सरकारला सरळ स्पष्ट करायचं आहे, म्हणजे प्रश्न करायचा आहे शेतकऱ्यांच्या वतीनं की एकीकडे तुम्ही आता म्हणता की आता जर का तुम्ही तुमचे जे समितीनं नेमलेले किंवा समितीनं काढलेले अहवालातले जे निकष आहेत ते जर पब्लिक केले, समितीच्या अहवालातल्या अटी शर्ती जर पब्लिक केल्या, तर तुम्हाला असं वाटतं की जनतेमध्ये रोष निर्माण होईल, असंतोष निर्माण होईल, त्याचं रूपांतर मोर्चा आंदोलनामध्ये होईल, सरकार बॅकफुटला जाईल, म्हणून ते सगळं आता बाजूला ठेवायचं। आणि आता मागच्या ज्या अटी शर्ती होत्या 2019च्या उद्धव ठाकरे असताना कर्जमाफी झाली त्याच्या, किंवा देवेंद्र फडणवीस तेव्हा 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली त्याच अटी शर्तीनं पुढे जायचं। मग प्रश्न उपस्थित होतो की इतका वेळ घेतला तरी का? त्या कुठल्या शिफारशी आहेत की शेतकऱ्यांवर कर्ज होऊ नये म्हणून तुम्ही केल्या? प्रवीण परदेशी यांनी तोंड हिचकडायला पाहिजे समोर येऊन। चाललंय काय? सर्वाधिक सहन करणारा व्यक्ती या देशामध्ये शेतकरी आहे आणि तो सर्वाधिक सहन करू शकतो, त्याच्यावर सर्वाधिक अत्याचार अन्याय केल्या जात आहेत हे त्या ठिकाणी लक्षात घ्या। चळवळी मोडून पडल्या आणि म्हणून शेतकऱ्यावर ही वेळ आलेली आहे। शेतकरी सुद्धा चळवळीच्या मागे जात नाहीत, त्यामुळे शेतकरी नेते पुढे येऊन लढायला तयार नाहीत। खूप वाईट हाल आपली सध्या सुरू आहेत। आता मे महिना संपत आलेला आहे, पुढे शेतकऱ्यांना कर्ज पाहिजेत, खरीपाचा हंगाम सुरू होतोय, सरकार कर्जमाफी विषयी ब्रेक काढायला तयार नाहीये। त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ करतात, त्याच्यानंतर 6 वर्षानंतर काळ इतका बदलला, टॅक्स वाढला, महागाई वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या, मात्र कर्जमाफी 2 लाखापर्यंतचीच। प्रोत्साहन अनुदान तेव्हा 50,000चं ते 50,000च ठेवलं। अरे काय लावलं हे एक आंदोलनाचा वनवा पेटणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, महायुतीच्या आमदारांपर्यंत जाणं गरजेचं आहे। तुमचे आमदार खासदार हे नपुंसक आहेत, ते तुमच्याविषयी चकार शब्दही काढायला तयार नाही। त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्या तुमच्यासाठी कायदे बनवणारे, तुमच्यासाठी जे लढणारे आहेत ना, लढणारे तर आम्ही आहोत, ते जे तुम्ही निवडून दिलेत ना, जे आमदार खासदार ते एक शब्दही बोलत नाहीयेत, त्यांच्यापर्यंत ह्या बाबी जाणं गरजेच्या आहेत। नाही तर मरेल शेतकरी अशाना। दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात। धन्यवाद।